पन्हाळा गडाच्या पायथ्याला असलेलं नावली हे गाव छोटंसं असलं तरी या गावाला देशसेवेची मोठी परंपरा आहे. इथं आजी माजी सैनिकांची संख्या मोठी आहे. गावात घरोघरी आजी किंवा माजी सैनिक आढळून येतात. या सर्व आजी माजी सैनिकांनी एकत्र येऊन माजी सैनिक असोसिएशनची स्थापना केली आहे. आजी माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबांच्या समस्या दूर करणं, तरुणांना सैन्यात भरती होण्यासाठी भरतीपूर्व शिक्षण देण्याची व्यवस्था करणं, याचबरोबर रोजगार, व्यवसाय, नोकरी याकरता मार्गदर्शन करणं हा असोसिएशनची स्थापना करण्यामागचा उद्देश असल्याचं असोसिएशनचे अध्यक्ष हरी पाटील यांनी सांगितलं. सुरुवातीला पारंपरिक लेझिम पथकाद्वारे गावातून भव्य रॅली काढण्यात आली. त्यानंतर सैनिक फेडरेशनचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सुभेदार विजय पाटील, सुभेदार मेजर बाबूराव नरके यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत संघटनेच्या नामफलकाचं अनावरण करण्यात आलं. यावेळी 93 वर्षीय ज्येष्ठ माजी सैनिक बाबूराव पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना सुभेदार विजय पाटील यांनी नावली गावातील माजी सैनिकांची संघटना एक दिलानं आणि एक मतानं काम करेल असा विश्वास व्यक्त करत या संघटनेला आपण सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही दिली. या कार्यक्रमाला सुभेदार मेजर बाबूराव नरके, संघटनेचे उपाध्यक्ष सुभेदार मेजर बाळासाहेब पाटील, सुभेदार मेजर गणपती घोलप, कॅप्टन मिलिंद पाटील, सुभेदार मेजर संभाजी कराळे, सुभेदार मेजर धनाजी मोहिते, सुभेदार मेजर मोहन पाटील, सुभेदार विष्णू बर्गे यांच्यासह संघटनेचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते.